जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहिनी बोलूला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही बोला की. उद्या माणसं जमवायचे पॅनल साठी, तर त्याचं काय झालंय? ते ध्यानात आहे माझ्या. ठीक आहे, मग सकाळ सकाळच कामाला लागा तुम्ही. चालते. बरं, मागच्या टायमाला सभेला जसं झालं तसं होणार नाही ना? नाही. नक्की होणार नाही ना? हे बघा राणा भाऊजी, आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय. तेव्हा माणसं येत्याल नव नक्की? ती बघतो मी, तुम्ही काय बी काळजी करू नका. ठीक आहे, मग उद्या सकाळी लवकर ध्यानात असू द्या. वहिनीसनी सांगितलंय खरं, पण माणसं येतील का नाही मोठं कोडच आहे. मामा नमस्कार. काय मावशी नमस्कार. ए पप्या, अरे कुठं जावरा आहे? देवळात निघालो रे. काय पाप धुवायला काय? म्हणजे अरे ते बिचारा सूरजवर राजकारण करतोयस. देव असली पाप कधी माफ करत नसती, लक्षात ठेव. ए लई छान आहेस, जा काम कर जा. सरपंच आले. ओ भावी सरपंच, नमस्कार नमस्कार नमस्कार. व्यायच्या आधीच आपटला होय तोंडावर. शपथ नाही तर कशाला करायचं राजकारण? अरे एका महिलेनं डाव आणून पाडला गड्या तुझा. चला येणार चाप्याला, चला की. चला चल. बापो काय रे पप्प्या, अरे काय झालं ही? अरे आपला डाव आपल्या चांगला आलाय, अख्खं गाव वासा लागलंय आपल्यावर. एकदा सरपंच झालो की कसं रडूच बघा समजाच नाही. बापू आता जरा शांत राहा, कुणाला अजिबात दुःख व्हायचं नाही, गप ऐकून घ्यायचं. राजकारणात हे चालू राहते. काय चालू राहते मर्दा? अख्खं गाव शिव्या घालायला लागले आपल्याला, ऐकून घ्यायच्या. अरे पर बापू कुणी शिव्या घातल्या म्हणून काय अंगाला लगेच भोकं पडतात का आपल्या? हा, राजकारण करायचं म्हटल्यावर असं निगरगट्ट कातडीचं असावं लागतंय. आणि माणसांचं काय हो, आजचं उद्या इसरतात, आपण ती इसरायची वाट बघू. बापू चला चला, आता काय झालं नाही असं दावायचं आणि गरमागरम चहा मारायचा. चला बसा. अजून कस काय येणं झाल्यात माणसं? ना आम्ही इलेक्शन कस काय जिंकणार? काय सर, ते साडीचं काय झालं? नाही म्हणजे मी तुमची पीए हाय म्हणल्यावर या अशी फाटकी साडी घालून आल्यावर तुमची मान खाली जाईल. मला काय नाही, मला काय. तू काय खुळी आहेस काय ग? हा, अगं इथं माणसं येणं झाल्यात सपोर्टला, आता त्याची काळजी करू का तुझ्या साडीची काळजी करू? एक तर फॉर्म आणि कागदपत्र घेऊन कवा धरणं वाट बघत बसलोय. कोण काळ कुत्र येणं झालंय. काय सर, तुमची कागदपत्र बरोबर आहेत का ते बघा. खोटी कागदपत्र दिली की उमेदवारी रद्द होती. उग घावला बिवला तर अंगलट येईल म्हणून म्हणलं. बघा बघा. ताई साहेब, ते कागदपत्रच राहू द्या. अहो तुमचा तो कार्यकर्ता आला का नाही ते बघा. त्यांच्याशिवाय इलेक्शनचं एक पाऊल पुढे टाकता येत नाही. तेच तर, कुठं उलटल्यात कुणाच ठाव. हे घ्या, चहा घ्या वहिनी साहेब. तू काय नवी आहे या घरात? हा, गार चहा लागतोय आमस्ती माहित नाही? मला घरात लई काम आहेत, हे घ्या. आम्ही सरपंच झालो का नाही की पहिलं या बाईचं नाव काढून टाकणार आहे रेशन कार्डावरनं. झाल्यावर लई काम आहेत ताई सब तुम्हासनी. वय
एक नंबर मज्जा आली बघा. अहो कसली खुन्नस येत होता तुम्ही जबऱ्या. तुम्ही काय कमी खुन्नस देत होता? अहो आता कोल्हापूरकर म्हणल्यावर खुन्नस ज्याला ऐकतोय मी. पण खरंच हे एकदम मस्त आहे हा. म्हणजे घरात आपण नवरा बायको आणि घराबाहेर विरोधक. होय म्हणजे बघा घरात भांडण झाली राग आला तर बाहेर जाऊन एकमेकांना खुन्नस द्यायची म्हणजे घरात भांडणच होणार नाही. हा, जो काही राग असेल तो घराच्या बाहेर, घरात फक्त प्रेम. चालतंय की एकदम बेस्ट. झटाणी राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला एवढ्यांदा सांगून मी तुम्ही आमचं बोलणं टाळायलाय बरं का. ऑपोजिट पार्टी संगत एवढी सलगी बरी नव्ह. अपोजिट घराबाहेर होतो, आत पाऊल टाकल्यावर नवरा बायको झालो. अर्थात तुम्हाला कसं कळणार? तुम्ही दिवसभर घरातच बसून असता. मी येते आवरून. राणा भाऊजी, आपल्या प्रचाराचं काय झालं? केव्हा येणार आहेत माणसं? ते कामात आहेत जरा, येतो म्हणले. कवा? अहो त्या दिवशी ते सभेत असं झालं, आता आज फॉर्म भरायचा तर हे असं. अहो अशानं आपलं पॅनल कवा तयार होणार? वहिनी तुम्ही पॅनल जाणार थोडा, तुम्ही एकटे उभं राहा. असं कसं? ते तुमच्या बाजूने उभं राहायला कुणी बी तयार होईना झालं. अहो पण मग आम्ही राजकारण करायचं कसं? हे समजा तुमच्यामुळेच व्हायलंय बघा राणा भाऊजी. हा मग तुम्ही तुमच्या बायकोला मदत करता असा हे अख्ख्या गावानं बघितलंय, म्हणून मग आमच्या बाजूने कोण बी येणं झालंय. वहिनी आता फुल सपोर्ट तुम्हालाच आहे, मी शब्द दिलाय तुम्हाला. नुसता शब्दच दिलाय, पण ऍक्शन कवा करणार? एक बी माणूस सांगता आला नाही भाई तुम्हाला. काय बी काळजी करू नका. अहो माणसं नाही आली नाही तरी येऊ दे. आता माणसं नाही आली तरी आम्ही अपक्ष म्हणून उभं राहणार आणि एकटंच उभं राहणार आणि जिंकून बी दाखवणार. आणि आम्हाला जिंकवण्याची जिम्मेदारी तुमच्याकडं. द्या शब्द. दिला. वहिनीचे निवडून आणावंच लागलं. अहो तसा शब्द दिलाय मी. तुमच्या वचनाचा मान राखला जाईल ही जबाबदारी माझी. नेमकं वहिनींसाठी काय करणार आहे तुम्ही? कळेल. एक विनंती होती. जय किसान पॅनल नंदिता गायकवाड यांच्या विरोधात 3 नंबर वॉर्ड मध्ये कोणताही उमेदवार देणार नाही. हे सगळं तुम्ही जिच्या करता करताय, उद्या ती मुलगी तुम्हाला मिळणार नाही. तिची आई तिला तुमचं तोंड सुद्धा बघायला लावणार नाही. नाही त्या गॅरीच्या इगोचं विमान मी क्रॅश केलं ना तर बघ. शनाया कुठे सांगा ती? आदित्य जागीरदार नावाच्या एका मुलाला भेटायला मामा शनायाला घेऊन गेली आहे. जागीरदार? त्याच्याशी लग्न लावायला घेऊन जाते ती मामा त्या शनायाला. शन्याता आता यांना दारात सुद्धा नाही उभी करणं. आता लावून देतील तिचं लग्न एखाद्या पैसेवाल्याशी. आजवर ज्यांनी आमचे निवाड्यावर निवाडे केले, आज त्यांचा निवाडा आम्ही करणार. आम्हाला बळ द्या आबासाहेब. निवाड्याच्या वेळी आपण सदरेवर गेलो तर आपण सगळे एकत्रच जाणार आणि त्यांचा राग माझ्यावर म्हणजे ते पहिले मलाच पुढे बोलवणार. मग जी काही बाजू मांडायची आहे ती मी मांडेन. तुम्ही फक्त माझ्या मागे री ओढा.